आता स्पष्ट नाव घेतो साम टीव्ही वरती। तिघांनाही एकत्र यावं, मोठं मन करून मोठ्या मनातून 54 लाख नोंदी कुणबी प्रमाणपत्र द्यावेत आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा। तिघांनी एकत्र येत सगळे सोयऱ्यांचा आदेश काढा, जरांगे पाटलांचं साम टीव्ही वरून सरकारला आवाहन। तर चर्चेसाठी या, मी सुद्धा तयार असल्याचंही केलं वक्तव्य। कुणबी नोंदी सापडलेल्यांना 10 दिवसात प्रमाणपत्र द्या, मुख्यमंत्र्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना। तर जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघणार काय, याकडे लक्ष। जरांगेंच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकार बॅकफूटवर, जरांगेंनी सरकारला अजून वेळ द्यावा, सुनील तटकरेंचं आवाहन। तर भूमिका ताठर असल्यास संवाद होणार नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य। एकाने तर त्याच्या अतिशयोक्ती जी केली ना, की जरांगेला प्याद समजतायत, मला वाटतं आता जरांगे पाटलांनी त्याच्या थोबाड शिकलं पाहिजे। जरांगेंनी राऊतांचं थोबाड चेपावर राजकीय प्याद म्हणून उल्लेख केल्यानं संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्ला बोल। 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्या खऱ्या आहेत का हे सरकारनं सांगावं, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सवाल। सोनिया गांधींपासून इतर लोक तुरुंगात जाणार, वंचितपैकी कुणीही तुरुंगात जाणार नाही, अमरावतीतील वंचितच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल नामणीवर पडण्याची शक्यता, नवं वेळापत्रक जाहीर, पुढील सुनावणी 23 जानेवारीला। अयोध्येतील राम मंदिर फुलांनी सजवलं, मंदिराच्या गर्भगृहाची एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर। 22 जानेवारीला श्रीरामाची होणार प्राणप्रतिष्ठा।